शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश दीक्षित, संचय ॲग्रो इनपुट्स. गेल्या 6-7 वर्षापासून संचय ॲग्रोचं एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम बघतोय. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत मनोर या गावी, जिथं मान्य श्री हडपे साहेबांचं शेत आहे आणि यांची या क्षेत्रात कमी जास्त 35 ते 40 हजार दरवर्षी केळीची लागवड असतं. आणि हडपे साहेब स्वतः एक सहाय्यक आयुक्त म्हणून नुकतेच आज 2 ते 4 वर्षापूर्वी रिटायर झालेत, सेवानिवृत्त झाले आहे. पण त्यांच्याकडे एवढं मोठं पद सुद्धा असताना सुद्धा त्यांनी शेती हा विषय कायम ठेवलाय. पहिले शेती करायचे आणि आज सुद्धा ते रोज शेतीकडे स्वतः म्हणजे नमस्कार. मी राजाराम हडपे, मुक्काम मनोर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. एक 3 ते 4 वर्षापूर्वी मी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो. महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळे मी असा विचार केला की आपली जी केळीमध्ये जे आहे, जे आपण चांगल्या प्रकारे केळी शेती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही चांगलं याचं उत्पादन काढलेलं आहे. आणि साधारणतः एक 3 ते 4 वर्षापासून श्री निलेश दीक्षित साहेब, एरिया सेल्स मॅनेजर आपले संचयचे, यांचं अत्यंत चांगलं मार्गदर्शन आणि टिपिकली प्रत्येक मंथली म्हणजे मंथ वाईज व्हिजिट, त्यानुसारचं डायरेक्शन आणि त्याचे जे रिझल्ट आहे, 2 वर्षाचे रिझल्ट आहे आम्हाला ते तुमच्या समोर आहे. ही जी आमची बाग आहे, या बागेला मृदा अमृतचं आम्ही 1,000 साधारणतः 2 ते 3 लिटरपर्यंत आम्ही त्याचं सोडलेलं आहे आणि त्याचा जबरदस्त रिझल्ट आम्हाला मिळाला. रिझल्ट अशा प्रकारे मिळाला की रास वाढलेली आहे. नंतर तुम्ही बघितलं तर वाढा वाढलेला आहे. तिकडे जरी बघितलं तर सर्व, कारण रास जी आहे ती 19-20च्या आसपास गेलेली आहे. आणि आपण जे म्हणतो की बाबा भाव जरी कमी जास्त असले, तरी आपले जर त्याची रास आणि बुंदा चांगला असला, तर आपल्याला त्याचं उत्पन्न नक्की चांगलं मिळते. अ, आम्ही याच्यामध्ये काय की दीक्षित साहेबांना आम्हाला मार्गदर्शन करताना काही गोष्टी अशा केल्या की मृदा अमृत सोबतच जेव्हा येनचा विषय आला निसवडच्या वेळेस, तर तर सर आपली जी बाग आहे ही किती हजार आहेत आज सध्या? ही आमची 11,000 खोड आहे. हा. आणि हे आम्ही जून महिन्यामध्ये लावलेली मागच्या वर्षी. तर साधारणतः आमची इथे हे दुसरा भाग आहे, म्हणजे पहिलाच त्याचा लागवड. जुनारी आहेत. हा, जुनारी आहे. शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असाच की हा सर्व भाग बेण्याचा आहे आणि काल म्हणजे 11-12लाच याची कापणी झाली. यातला मला वाटते 3 गाड्या सर माल निघाला. हो. 250 काल 50 क्विंटल 250 क्विंटल गेला. आज 250 क्विंटल निघाला आणि आजही तोडून पडलेला आहे. तो आज 150 क्विंटलच्या जवळपास निघाल. हा 1/4च बाग काटला गेलाय. हो. आणि या बागाची कंडिशन इतकी वाईट होती की खूप मोठ्या प्रमाणात ट्रेस खाल्ला किंवा मधात त्याला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन गेलं नाही. अशा परिस्थितीत फक्त सरांनी सरांचं थोडं दुर्लक्ष झालं होतं. तर या परिस्थितीत सरांनी फक्त मृदा अमृत आणि याच्यासोबत एक एफकोट होतं, जे एक्लोमिनी आणि कार्बन आहेत, त्याचं पावडर होतं. हे 2 ते 3 वेळा यांनी नियमितपणे सोडलं. बाकीचे खताचा डोस म्हणाल तर एक 42-47 होतं कंपनीचं, जे टोटली फेरस फॉर्ममध्ये आहे. याचा रिझल्ट असा आलाय की या जेव्हा आपण येनच्या काळात दिलं तर इतकी सुंदर येन आली की त्याचा वादाही लांब झाला, कुठे बाग अडकला नाही. आणि त्याच्यानंतर युरिया पोटॅश कंटिन्यू चालू असतानाच आपण एक 0946 सोबत हे वापरलं होतं सर आपण, केल्प. तर या केल्पचा असा म्हणजे रिझल्ट दिसतोय की केळीची जी साईज आहे, वादा आहे, तोही चांगला आलेला आहे आणि एक समान झालेला आहे. आजच्या इतक्या डाऊन परिस्थितीत सुद्धा कालचा रेट जो मिळाला सरांना तो 1250 रुपये मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, या ज्या प्रोडक्टचा वापर आपणही आपल्या शेतात नक्की करा. मृदा अमृत सारखं जे प्रोडक्ट आहे, एक मृदा अमृत आहे, मृदा अमृतची कॅन, या मृदा अमृतचा सरांनी या क्षेत्रात 2 ते 3 वेळा 1,500 लिटरच्या आहे ना, प्रत्येक वेळा 3 वेळा वापर केला आहे. सर जेव्हा आपण हे वापरलं तर याचा आपल्याला बागाला रिझल्ट कसा वाटलाय? मृदा अमृत दिल्यानंतर त्याची पेंदा सुधारला, नंतर त्याची ग्रोथ फास्ट झाली
बरं का. आणि ग्रीनरी आणि बाकीच्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे ते- टोटल न्यूट्रिशन न्यूट्रिशन अपटेक वाढला, याचा बॅलन्स राहिला. बॅलन्स राहिला. मृदामृत सर असा प्रोडक्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळ दिलं तर त्या परिस्थितीत ते काम करतं. काम करतो, बरोबर. याचा रिझल्ट आपल्याला याही वर्षाला मागल्या वर्षी या शेजारी आपला मागच्या हो. म्हणजे काढण्याचे बाग होता, त्याला आपण दिवाळीनंतर सुरू तो तर केला. आम्ही फेकून देण्याच्या परिस्थितीत होता. तरी पण तो भाग आमचा मृदामृतच्या वापरामुळे तो लेव्हलमध्ये आला आणि त्याचा रेटही चांगला मिळाला. तो चांगला वेळही झाला तो. सर आपण निस्वनच्या वेळेस 42-47 चा वापर केला होता. हा, याचा वापर आपण केला तर तुम्हाला त्यात काय फरक वाटला होता? हे फेरस बेस असल्यामुळे याचं काय झालं की ह्या 42-47 वापरल्यामुळे की निस्वड जी ही सारखी झाली, वेन जी झाली ती एकदम सारखी झाली आणि एक 7 ते 8 दिवसामध्ये याचा रिझल्ट झाला. म्हणजे आम्हाला तेच झालं होतं की बाबा कमीत कमी का ते मागे पुढे निसवड झाली तर आणखी पुढे त्याचा आम्हाला टेन्स झालं होतं की बाबा पुढे आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा बाग निघताना आपल्याला अडचणी येऊ शकतात. काही माल अगोदर तयार होईल, काही माल नंतर तयार होईल. पण तो 0-42 दिल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला की 8 ते 10 दिवसामध्ये आमचं जे मेन टेन्शन होतं ते क्लिअर झालं. सारखी निसवड झाली आणि बाग पण जेव्हा तयार झाला तो पण सारखा झाला आणि आता माल जेव्हा कटन झाली, ती माल पण कटन होताना एकाच दिवशी 400 क्विंटल माल गेला. व्हेरी गुड. हा 0-42-47 एकंदरीत तुमच्या बागाला तुम्ही समाधानी आहेत, म्हणजे आजच्या तारखेत तरी समाधानी आहे. चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट झाली आणि मुख्य सर आपला खर्च किती झाला असेल या बागेवर? मला नाही वाटत फार मोठा खर्च झाला म्हणून. नाही, जास्त खर्च झालेला नाही. आणि एक आहे खर्च याच्यामध्ये कसं आहे की आता प्रत्येक कंपनीचे लोक येतात. आता माझ्याकडे 4-5 वर्षापासून 7-8 वर्षापासून मी जेव्हा करतोय शेती, त्यामध्ये असं झालं की पुष्कळ कंपनीचे लोक येत होते. पण आपल्याला द्यायचं आहे म्हणजे आपला प्रॉडक्ट सेल झाला पाहिजे, हा प्रत्येकाचा अँगल असतो. पण स्पेशली संजय अॅग्रोच्या बाबतीमध्ये स्पेशली निलेश दिसके साहेबांच्या बाबतीमध्ये एक सांगता येईल, की त्यांनी प्रॉडक्ट विकण्यापेक्षा समोरच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा किती होतो आणि कमी खर्चामध्ये जास्त फायदा कसा होईल, तसं सजेस्ट करून प्रॉडक्ट दिले आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं. म्हणजे मी तर म्हणतो, की अशा निमित्ताने त्यांचं कम्युनिकेशन झालं किंवा अशा निमित्ताने त्यांची माझी भेट झाली. तर एक हा जो सेटअप आहे, म्हणजे जो मला एक ड्रॉबॅक म्हटल्याचे लॅक्युना जाणवत होता 2-4-5 वर्षामध्ये, किंवा कोणाचा कारण जो यायचा तो फक्त माल टाकून द्यायचा, पैसे घेऊन जायचा, रिझल्ट यायचा. जेव्हा बेरीज करायला गेलो तर ते लॉसमध्येच दिसत होतं. परंतु आता या वर्षी जे आपला रिझल्ट आले 2-3 वर्षापासून ते एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट आले आणि ते निव्वळ कधी-कधी कसं असतं, की एखाद्या कंपनीचा चांगला एम्प्लॉयी किंवा चांगला अधिकारी काम करतो, त्याचे रिझल्ट त्या कंपनीला चांगले मिळतात. म्हणून तरी आज संजय ॲग्रो जर म्हटलं तर निलेश दीक्षित साहेब यांचीच माझ्यासमोर इमेज येते आणि संजय ॲग्रोच्या ह्याच्या बाबतीमध्ये अजून दुसरं कोणी अधिकाऱ्यांशी माझा काही जास्त संपर्कही आला नाही. पण जो रिझल्ट आहे तो बेस्ट आहे. तर सर जे आपले शेतकरी वर्ग आहे वापरण्याचे जे केळी उत्पादक शेतकरी आहे किंवा इतर आहे, तर त्यांच्या बाबतीत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मृदामृत किंवा त्यांना मी हेच सजेस्ट करेल, की कसं आहे माहिती आहे का, की वारेमाप कुणीतरी कोणतरी काही सांगते म्हणून तसं खताचा वापर न करता तुम्ही मृदामृत म्हणा किंवा संजय ॲग्रो जे प्रॉडक्ट आहे ते जे बेसिक जे गरजेचं आहे आणि चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन जर आपण केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच चांगले मिळतील. मृदामृतचा वापर चांगला केला तर आपला खर्चामध्ये पण बचत होते. रासायनिक खतं पण तुम्हाला कमी वापरल्या जातात आणि आपटेक जास्त होते. मुळामध्ये काय माहिती आहे का, जमिनीची पोत सुधारते, जमीन भुसभुशीत होते आणि जमिनीमधलं जे आपटेक वाढला तर आपलं तेच एक फायदा होतो यामध्ये. त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे, की बऱ्यापैकी तुम्ही एक याचा अनुभव घ्या आणि चांगला रिझल्ट घ्या. तुम्हालाही त्या प्रकारे रिझल्ट दिले आणि मला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट एक 4-5 वर्षापासून आले आहेत. ते मी तुम्हाला असं सांगितलं रिझल्ट तुमच्या समोर आहे. सर आपण शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन केलं किंवा शेतकऱ्यांना जे सांगितलं, तुमचे मत व्यक्त केलं, याबद्दल कंपनीकडून तुमचं खरोखर धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.